मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, चला आज आपण राहिलेलं ग्रामसेवकचं लेक्चर टाकलेलं आहे आणि ते आपण कंप्लीट करू, कारण ग्रामसेवकचा पेपर आहे. आता एवढं सिलेबस पण कंप्लीट करणार आहे, म्हणजे होतच आला आहे. फक्त बेसिक लेक्चर राहिले 8 ते 10 लेक्चर असते, ते पण घेऊन टाकते. चला तर बघूया. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जे नवीन आले असेल त्यांनी, आणि जे आधीपासून सबस्क्राईब करून असतील त्यांनी प्लीज लाईक शेअर करा. चला तर बघूया. फर्स्ट क्वेश्चन, शेंगदाण्यातील तेलाचे प्रमाण इतके आहे. तर किती आहे शेंगदाणे तेलाचे प्रमाण? 40%, 67%, 17%, 50%. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना, 50%. काली कलम ही या पिकाची जात आहे. तर कोणत्या पिकाची जात आहे काली कलम? साबुदाणा, रताळी, बटाटा, बीट. तर आपलं राईट आन्सर काय ना, साबुदाणा. काली कलम ही साबुदाणा पिकाची जात आहे. जायंट क्यू ही ची जात आहे. तर कशाची जात आहे जायंट क्यू? फणस, अननस, बोर, सीताफळ. तर आपलं राईट आन्सर काय ना, अननस. अननसाची जात आहे जायंट क्यू. टी मॉस्किटो ही वरील कीड आहे. तर कशावर कीड आहे? आंबा, पेरू, काजू, करवंद. तर काजूवरील कीड आहे टी मॉस्किटो. नेक्स्ट बघा, पिकांच्या बियाण्यास गंधकाची प्रक्रिया करतात. तर कोणत्या पिकाच्या बियाण्यास करतात गंधकाची प्रक्रिया? भात, तूर, कापूस, ज्वारी. तर आपलं राईट आन्सर काय ना, ज्वारी. ज्वारी या पिकाच्या बियाण्यास गंधकाची प्रक्रिया करतात. नेक्स्ट बघा, श्रद्धा सबुरी हे या पिकाचे वाण आहे. तर कशाचे वाण आहे? श्रद्धा सबुरी, करडई, बाजरी, गहू, ओट. तर आपलं राईट आन्सर काय ना, बाजरी. बाजरीच्या जाती श्रद्धा सबुरी. नेक्स्ट बघा, निरनिराळ्या रासायनिक खताच्या भौतिक मिश्रणास म्हणतात काय म्हणतात? वेगवेगळ्या खताच्या भौतिक मिश्रणास एकेरी खत, संयुक्त खत, मिश्र खत, जोर खत. तर आपलं राईट आन्सर काय ना, मिश्र खत म्हणतात. नेक्स्ट बघा, मासानाबू फुकुओका या जपानी शास्त्रज्ञाने कोणत्या नैसर्गिक शेतीचा पुरस्कार केला? तर कोणत्या नैसर्गिक शेतीचा पुरस्कार केला मासानाबू फुकुओका या जपानी शास्त्रज्ञाने? तर ऑप्शन आहे, एका झाडातून क्रांती, एका कांडातून क्रांती, क्रांतीतून शेती, मशागतची शेती. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना, 2 नंबर आहे आपलं राईट आन्सर आहे. एका कांडातून क्रांती म्हणजे एका दांडीपासून झाडे तयार करणे. नेक्स्ट बघा, बीजोत्पादन क्षेत्रातून गैर प्रकारची रोपे काढून टाकण्याच्या कामास काय म्हणतात? तर ऑप्शन आहे, इमॅस्क्युलेशन, आयसोलेशन, वीडिंग, रोगिंग. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 115चं रोगिंग हे आपलं राईट आन्सर आहे. नेक्स्ट आहे, शेवंती हे प्रकारचे फुलपीक आहे. तर कोणत्या प्रकारचे? लघुदिन प्रेमी, दीर्घदिन प्रेमी, उदासीन. यापैकी नाही. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 116चं लघुदिन प्रेमी. शेवंती हे लघुदिन प्रेमी प्रकारचे फुलपीक आहे. नेक्स्ट बघा, हरितगृहात वापरले जाणारे माध्यम म्हणून ओळखले जाते. तर कोणते हरितगृहात वापरले जाते माध्यम? मॉस, कोको बटर, कोकोपीट, सिलोपीट. तर आपलं राईट आन्सर काय ना, कोकोपीट. कोकोपीट हे हरितगृहात वापरले जाते माध्यम आहे. नेक्स्ट बघा, पर्जन्यमान मोजण्यासाठी कशाचा वापर करतात? तर कशाचा वापर करतात? रेन मीटर, रेन गेज, विडवेन, ॲमिनोमीटर. तर आपलं राईट आन्सर काय ना, रेन गेज. पर्जन्यमान मोजण्यासाठी रेन गेजचा वापर करतात. नेक्स्ट आहे, बटाटा पिकास भर न दिल्यामुळे बटाटे उघडे पडून ही विकृती येते. तर कोणती विकृती येते? ब्लॅक हार्ट, व्हिपटेल, ग्रीनिंग, क्रॅकिंग. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ग्रीनिंग. तर बटाटे उघडे पडल्यास ते हिरवे पडतात ही त्यातील विकृती आहे. नेक्स्ट बघा, मिरचीतील लाल रंग हा द्रव्यामुळे येतो. तर कोणत्या द्रव्यामुळे येतो मिरचीला लाल रंग? कॅप्सिसिन, कुरकुमिन, निकोटीन, कॅप्साथिन.
तर आपलं राईट आन्सर काय येणार कॅप्साथिन. आपलं राईट आन्सर आहे 4 नंबरचं. नेक्स्ट बघा, आणि कॅप्सासिनमुळे तिखटपणा येतो, हे पण लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, विशिष्ट प्रदेशात आढळून येणाऱ्या रोगास काय म्हणतात? तर विशिष्ट प्रदेशात आढळून येणाऱ्या रोगास एंडेमिक, स्पोरेडिक, एपिडेमिक, एपिफायटिक. तर आपलं राईट आन्सर काय येणार एंडेमिक असे म्हणतात. नेक्स्ट आहे, वाटाणा पिकाचे हेक्टरी बियाणे प्रमाण किती आहे? तर ऑप्शन आहे 10 ते 20 किलोग्राम, 50 ते 60, 80 ते 90 किलोग्राम, 5 ते 10 किलोग्राम. तर आपलं राईट आन्सर काय येणार? आपलं राईट आन्सर आहे 3, 80 ते 90 किलोग्राम. नेक्स्ट आहे, उडीदाचे शास्त्रीय नाव हे आहे, तर कोणत्या उडीदाचे शास्त्रीय नाव? फुसिओलस मुंगो, कॅप्सिओलस व्हल्गॅरिस, डॉलिक्स लॅबलॅब, ग्लायसिन मॅक्स. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना फुसिओलस मुंगो. उडदाचे शास्त्रीय नाव आहे फुसिओलस मुंगो. नेक्स्ट बघा, व्ही मायकोरायझा ही प्रकारची बुरशी आहे, तर कोणत्या प्रकारची बुरशी आहे? नत्र स्थिरीकरण, स्फुरद विरघळून येणारी, विघटन आणि रोग प्रसारक. तर आपले राईट आन्सर काय येणार 101चं 2 नंबर, स्फुरद विरघळणारी ही बुरशी आहे व्ही मायकोरायझा. मुळाचा मूळांकेश हा भाग जे कार्य करतो, तर कशाचे कार्य करतो मुळाचा मूळांकेश हा भाग? मुळाचे संरक्षण करण्याचे, मुळाची वाढ करण्याचे, पाणी शोषण्याचे, मुळे निर्माण करण्याचे. तर आपला राईट आन्सर काय येणार पाणी शोषण्याचे कार्य करतो, तर पाणी शोषून घेतो मुळाचा मूळांकेश हा भाग. नेक्स्ट आहे, जट्रोपा या वनस्पतीपासून निर्मिती करतात, तर कशाची निर्मिती करतात जट्रोपा या वनस्पतीपासून? इथेनॉल, पेट्रोल, कोळसा, बायोडिझेल. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना 4 नंबर, बायोडिझेलची निर्मिती करतात जट्रोपा या वनस्पतीपासून. नेक्स्ट आहे, गाजराच्या युरोपीय जाती अजीवनसत्वाचे प्रमाण तुलनेने अधिक असते, तर ऑप्शन आहे अधिक, कमी, फार कमी, यापैकी नाही. तर आपलं राईट आन्सर काय ना अधिक असते. युरोपियन जातीत गाजराच्या अधिक प्रमाणात अजीवनसत्व असते. नेक्स्ट बघा, च्या कमतरतेमुळे मुळाच्या अग्रस्त भागाची वाढ चांगली होत नाही, तर कशाच्या कमतरतेमुळे मुळाच्या अग्रस्त भागाची वाढ चांगली होत नाही? तर ऑप्शन आहे मॅग्नेशियम, कॅल्शियम, नायट्रोजन, क्लोरीन. तर आपला राईट आन्सर काय आहे ना कॅल्शियम. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे मुळाच्या अग्रस्त भागाची वाढ चांगली होत नाही. नेक्स्ट बघा 106 नंबरचा, महाराष्ट्रात अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आहे, तर कोणत्या वर्षीपासून? ऑप्शन 1950, 1999, 1976, 1910. तर आपलं राईट आन्सर काय ना 1976. आपलं राईट आन्सर, अन्न भेसळ कायदा महाराष्ट्र 1976 पासून अस्तित्वात आहे. परभणी क्रांती ही जात आहे, तर कशाचे? वाटाणा, आंबाडी, भेंडी, गवार. आपलं राईट आन्सर येणार भेंडीची जात आहे परभणी क्रांती, ही भेंडीची जात आहे. पुढीलपैकी हा मातीचा भौतिक गुणधर्म आहे, तर कोणता आहे? सामू, घडण, CEC. तर आपला राईट आन्सर काय ना घडण हा मातीचा भौतिक गुणधर्म आहे. नेक्स्ट आहे, ऊती संवर्धनात हे प्रमाणित माध्यम वापरले जाते, तर कोणते? MS, SM, हॉगलन, SS. तर आपलं राईट आन्सर काय ना 87 मधलं एक हे आपलं राईट आन्सर आहे MS. कॅलस म्हणजे काय? कॅलस म्हणजे कॅम्बियन, पॅरेन्कामा पेशीचे जाळे, पॅरेन्कामा पेशीचे जाळे, कॉर्टेक्स, झायलेम ऊती. तर आपलं राईट आन्सर काय ना पॅरेन्कामा पेशीचे जाळे हे आपलं राईट आन्सर आहे. महाग्रफची स्थापना रोजी झाली, तर कोणत्या रोजी झाली महाग्रफची स्थापना?
10 जानेवारी 1991, 1 जानेवारी 2002, 19 ऑक्टोबर 2000, 1 ऑक्टोबर 2009. तर आपला राईट आन्सर काय येणार? 19 जानेवारी 1991. 1 नंबरचं आपलं हे राईट आन्सर आहे. 19 जानेवारी 1991 महाग्रहची स्थापना. नेक्स्ट बघा, कपाशीच्या प्रमाणित बीच्या बीजोत्पादनासाठी इतके विलगीकरण अंतर राखतात तर किती? 50 मीटर, 100 मीटर, 30 मीटर, 4 मीटर. तर आपला राईट आन्सर काय ना? 30 मीटर. नेक्स्ट बघा, मध्यम मुदतीच्या शेती पतपुरवठ्याचा कालावधी किती असतो? तर किती असतो? 3 ते 18 महिने, 60 ते 100 महिने, 18 ते 60 महिने, 5 ते 8 वर्ष. तर मध्यम मुदतीच्या शेती पतपुरवठ्याचा कालावधी किती असतो? तर 18 ते 60 महिने असतो. 3 नंबर ऑप्शन आपला राईट आहे. तर कपाशीच्या प्रमाणित बीच्या बीजोत्पादनासाठी 30 मीटर एवढे अंतर विलगीकरण अंतर हे आवश्यक आहे. बघा नेक्स्ट आहे 91 नंबरचा, मध्यम मुदतीच्या शेती पतपुरवठ्याचा कालावधी किती असतो? तर 3 ते 18 महिने, 60 ते 100 महिने, 18 ते 60 महिने, 5 ते 8 वर्ष. तर आपलं राईट आन्सर होतं 3, 18 ते 60 महिने असतो. भातावरील खोड किडीच्या नियंत्रणासाठी सापळा पीक वापरतात तर कोणते वापरतात? प्रकाश, कामगंध, जाडीच्या, रॉकेलचा. तर आपलं राईट आन्सर काय येणार? कामगंध हे आपलं राईट आन्सर आहे. कामगंध सापळा वापरतात. नेक्स्ट आहे, संकरित ज्वारी बीजोत्पादनात आर हे संबोधन कशासाठी आहे? तर ऑप्शन आहे मादीवान, सहाय्यकवान, मूळवान, नरवान. तर आपलं राईट आन्सर काय येणार? नरवान. नरवानसाठी आर हे संबोधन आहे. नेक्स्ट बघा, संपूर्ण सेंद्रिय शेती करण्याचे भारतातील हे पहिले राज्य आहे तर कोणते राज्य आहे? सिक्कीम, महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक. तर आपला राईट आन्सर येणार सिक्कीम. नेक्स्ट बघा, चिकू या फळपिकाचे मूळ स्थान हे आहे तर कोणते आहे? भारत, मेक्सिको, आफ्रिका आणि इराण. तर आपलं राईट आन्सर काय येणार? मेक्सिको हे आपलं राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, लिंबूवर्गीय फळात कोणते जीवनसत्व अधिक असते? तर अ, ब, क, ड ह्याच्यापैकी क जीवनसत्व अधिक असते. पपईची CO2 ही जात कशासाठी शिफारस केली जाते? तर ऑप्शन आहे पेपेन उत्पादनात, बीजोत्पादनात, फळ उत्पादनात, रसासाठी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे ए, पेपेन उत्पादनासाठी CO2 ही जात शिफारस केली जाते. नेक्स्ट बघा, मुळे फुटण्यासाठी छाट कलमांवर कशाची प्रक्रिया करतात? तर ऑप्शन आहे GA, IBA, MH, ABA. तर आपलं राईट आन्सर काय येणार? IBA. मुळ्या फुटण्यासाठी छाट कलमांवर IBA या संजीवकाची प्रक्रिया करतात. नेक्स्ट बघा, या पिकात स्त्री पुष्प व नर पुष्प वेगवेगळी असतात. तर ऑप्शन आहे टोमॅटो, गाजर, गवार, काकडी. तर आपलं राईट आन्सर काय ना? काकडी हे आपलं राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, पुन्हा स्नोबॉल ही या पिकाची जात आहे तर कोणत्या पिकात जात आहे? ऑप्शन आहे कोबी, फुलकोबी, नवलकोल, पालक. तर आपलं राईट आन्सर काय ना? फुलकोबीची जात आहे पुसा स्नोबॉल ही. भाज्या व फळांची काढणी शक्यतो वेळी करावी तर कोणत्या वेळी करावी? सकाळ, दुपार, पावसानंतर, लगेच यापैकी नाही. तर आपलं राईट आन्सर काय ना? सकाळी करावी भाज्या व फळांची काढणी शक्यतो. नेक्स्ट बघा, ही बहुवर्षीय भाजी आहे तर कोणती? घोसाळी, परसबी, शेवगा, कांदा. तर आपलं राईट आन्सर काय ना? 3 नंबर हे आपलं शेवगा राईट आन्सर आहे. शेवगा ही बहुवर्षीय भाजी आहे. नेक्स्ट बघा, हिरवा वाटाणा टिकविण्यासाठी ही पद्धत प्रचलित आहे तर कोणती प्रचलित आहे पद्धत? हिरवा वाटाणा टिकविण्यासाठी निर्जलीकरण, शीतकरण, मुरवणे यापैकी नाही. तर आपला राईट आन्सर काय येणार? शीतकरण ही पद्धत प्रचलित आहे वाटाणा टिकविण्यासाठी. धिंगरी अळंबीचे शास्त्रीय नाव काय आहे? तर काय आहे धिंगरी अळंबीचे शास्त्रीय नाव? ऑप्शन आहे आयसिनियस स्पेसीज,
ॲस्पेरेगस स्पेसीज, प्लुटोरस स्पेसीज, ट्रायकोडर्मा. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे प्लुटोरस स्पेसीज. 3 नंबर आहे आपलं राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, अल्फा अल्फाद्वारे कोणत्या अन्नद्रव्याचे स्थिरीकरण केले जाते? तर कोणत्या अन्नद्रव्याचे स्थिरीकरण केले जाते अल्फा अल्फाद्वारे? पोटॅश, नत्रस, पूरक, सल्फर. तर आपलं राईट आन्सर काय येणार? आपला राईट आन्सर आहे 2. नत्र या अन्नद्रव्याचे अल्फा अल्फाद्वारे स्थिरीकरण केले जाते. गांडूळ खत निर्मितीतील झिरपणारे पाणी गोळा करतात त्यास काय म्हणतात? तर व्हर्मिकल्चर, ह्युमस, जर्मीवॉश, व्हर्मिवॉश. तर आपलं राईट आन्सर काय येणार? व्हर्मिवॉश म्हणतात. 4 नंबर ऑप्शन हे आपलं राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, रोजी जागतिक व्यापार संघटना WTOची स्थापना झाली. तर कोणत्या वर्षी झाली WTOची स्थापना? 1 जानेवारी 1995, 1 जानेवारी 1948, 30 ऑक्टोबर 1947, 20 डिसेंबर 1991. तर आपला राईट आन्सर काय येणार? आपला राईट आन्सर आहे 64 नंबरचं क्वेश्चन आहे. आपलं राईट आन्सर आहे 1 जानेवारी 1995 रोजी जागतिक व्यापार संघटना म्हणजे WTOची स्थापना झाली. याचं लॉंग फॉर्म पण विचारू शकते, त्यामुळे लक्षात ठेवा. वर्ल्ड काय जागतिक व्यापार संघटनेचं लॉंग फॉर्म पण मला तुम्ही कमेंटमध्ये पाठवा. नेक्स्ट बघा, टारफुला हे वरील अर्धोपजीवी तण आहे. तर कशावरील तण आहे? तंबाखू, वाटाणा, ज्वारी, कापूस. तर ज्वारीवरील हे टारफुला हे अर्धपरोपजीवी तण आहे. भात पीक नत्राचे शोषण स्वरूपात करू शकते. तर कोणत्या स्वरूपात करू शकते भात पीक हे नत्राचे शोषण? नायट्रस, अमोनियम नायट्राइड, नायट्रस ऑक्साईड. तर आपलं राईट आन्सर आहे अमोनियम स्वरूपात भात पीक नत्राचे शोषण हे करू शकते. नेक्स्ट बघा, कापसातील बीटी वाणाचा अर्थ कशाशी निगडीत आहे? तर कशाशी निगडीत आहे कापसातील बीटी वाणाचा अर्थ? बायोटेक्नॉलॉजी, बॅक्टेरियल टेक्नॉलॉजी, बॅसिलस थुरिजेन्सिस, ब्रॅसिका थुरिजेन्सिस. तर आपलं राईट आन्सर काय आहे? 67 नंबरचं बॅसिलस थुरिजेन्सिस हे आपलं राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, अनियमित फळधारणा हा आंब्याचा जातीचा गुणधर्म आहे. तर कोणत्या जातीचा गुणधर्म आहे? अनियमित फळधारणा हा आंब्याच्या नीलम, आम्रपाली, रत्ना, हापूस. तर आपलं राईट आन्सर काय ना? 4 हापूस. नेक्स्ट बघा, आधुनिक पद्धतीने केळीच्या फळ लागवडीसाठीचा वापर करतात. तर कशाचा उपयोग करतात? आधुनिक पद्धतीने केळीच्या लागवडीसाठीचा वापर करतात. ऊतीसवर्धित रोपे, मुनवे, गड्डे, संकरित रोपे. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे ऊतीसवर्धित रोपेचा उपयोग करतात. डाळिंबाची अभिवृद्धी पद्धतीने करतात. तर भेट कलम, पाचर कलम, गुटी कलम, बी पासून. तर आपलं राईट आन्सर आहे गुटी कलम. नेक्स्ट आहे, आंबा काढणीसाठी सुधारित झेला या विद्यापीठाने विकसित केला आहे. तर कोणत्या विद्यापीठाने विकसित केला आहे? ऑप्शन बघा, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, डॉक्टर बाबासाहेब कोकण कृषी विद्यापीठ, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, मराठवाडा कृषी विद्यापीठ. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना? डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ. नेक्स्ट बघा, संत्र्याच्या अभिवृद्धीसाठी खुंट रोप म्हणून कशाचा वापर करतात? तर ऑप्शन आहे डोंगरीज, ओलूर, एडवर्ड, जंबेरी. तर आपलं राईट आन्सर काय? संत्र्याच्या अभिवृद्धीसाठी जंबेरी खुंट वापरतात संत्र्याच्या अभिवृद्धीसाठी. नेक्स्ट बघा, केळीवरील पर्णगुच्छ रोगाचा प्रसार या कीटकामुळे होतो. तर कोणत्या कीटकामुळे होतो? बनाना ॲफिड, बनाना विव्हिल, बनाना बीटल, बनाना फ्लाय. तर आपलं राईट आन्सर काय ना? 53 नंबरचं 1 नंबर बनाना ॲफिड. बनाना ॲफिड या रोगाचं, केळीवरील पर्णगुच्छ रोगाचा प्रसार हा बनाना ॲफिड या कीटकामुळे होतो.
नेक्स्ट बघा, व्हाईट रस्ट हा कोबीवरील रोग कशामुळे होतो? तर ऑप्शन आहे कोलेटोट्रिकलम स्पेसीस, अल्बुगो कॅडिडा, पिथियम कनावेना, फ्युजारियम स्पेसीस. तर आपलं राईट आन्सर काय ना? 2 अल्बुगो कॅडिडा. कोबीवरील रोग हा अल्बुगो कॅडिडामुळे होतो. नेक्स्ट बघा, द्राक्ष पॅकिंग करतानाचा वापर केल्यास तो द्राक्षाच्या गडांचे बुरशीपासून संरक्षण करतो. कशाचा वापर केलास? ग्रेप प्रोटेक्टर, ग्रेप हार्ड, ग्रेप ऑइल, ग्रेप गार्ड. तर आपला राईट आन्सर काय येणार? 55 नंबर आहे आपला राईट आन्सर आहे. तर 4 ग्रेप गार्ड. तर ग्रेप गार्डचा उपयोग करून बुरशीपासून संरक्षण करता येते. पळसाच्या झाडावरचे किडे पोसतात. तर कशाचे किडे पोसतात पळसाच्या झाडावर? तर ऑप्शन आहे लाख, रेशीम, खोडकिडा. तर आपलं राईट आन्सर काय ना? पळसाचे झाड लाखचे किडे पोसतात. द्राक्षाच्या एप्रिल छाटणीनंतर किमान दिवसानंतर ऑक्टोबर छाटणी केली जाते. तर किती दिवसानंतर केली जाते ऑक्टोबर छाटणी? एप्रिल छाटणीनंतर 100, 90, 150, 210. तर आपलं राईट आन्सर काय ना? 57 नंबरचं 150 दिवसानंतरही ऑक्टोबर छाटणी केली जाते. नेक्स्ट बघा, भारतात कृषी मालाच्या निर्यात क्षेत्राची स्थापना करण्यासाठी प्रोत्साहन देणारी संस्था कोणती आहे? तर ऑप्शन आहे नाबार्ड, अपेडा, NHB, ICS, ICAR. तर आपलं राईट आन्सर काय येणार? अपेडा हे आपलं राईट आन्सर आहे. ग्रामोक्झोन हे रसायन म्हणून वापरतात. तर कोणते रसायन आहे ग्रामोक्झोन? कीटकनाशक, कृमीनाशक, तणनाशक, बुरशीनाशक. तर 59 नंबरचा क्वेश्चन आहे बघा, तणनाशक म्हणून वापरतात ग्रामोक्झोन. क्रँकर जॅक येलो ही ची जात आहे. तर कशात जात आहे? झेंडू, गुलाब, झिनिया, जरबेरा. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना? झेंडूची जात आहे क्रँकर जॅक येलो. नेक्स्ट आहे, अनारदाना हा टिकाऊ पदार्थापासून बनवितात. तर द्राक्ष, शेंगदाणा, खजूर, डाळिंब. तर आपलं राईट आन्सर आहे डाळिंबापासून म्हणतात. नेक्स्ट आहे, धिंगरी अळंबीला अळिंबी असेही म्हणतात. तर धिंगरी अळंबीला कोणती अळिंबी असे म्हणतात? हलवरीला ॲगेरिक्स, ऑयस्टर आणि बटन. तर आपलं राईट आन्सर काय ना? धिंगरी अळंबीला कोणती अळिंबी असेही म्हणतात? तर 62 नंबरचा ऑप्शन 3 ऑयस्टर असेही म्हणतात धिंगरी अळंबीला. लायकोपर्सिकॉन एक्सुलेटम हे चे शास्त्रीय नाव आहे. तर कशाचे शास्त्रीय नाव आहे? लायकोपर्सिकॉन एक्सुलेटम. तर ऑप्शन आहे गवार, टोमॅटो, लायमा बीन, लसूण. तर आपलं राईट आन्सर काय ना? टोमॅटोचं शास्त्रीय नाव आहे लायकोपर्सिकॉन एक्सुलेंटम. उदासीन जमिनीचा pH किती असते? तर 7 पेक्षा कमी, 7, 7 पेक्षा जास्त, 14. तर आपलं राईट आन्सर काय ना? 7. उदासीन जमिनीचा pH हा 7 असतो. वनस्पती पेशीच्या आवरणास म्हणतात काय म्हणतात? पेशीकवच, रिक्तिका, केंद्रभित्ती, पेशीभित्तिका. तर आपला राईट आन्सर काय ना? पेशीभित्तिका असे म्हणतात. वनस्पती पेशीच्या आवरणास पेशीभित्तिका असे म्हणतात. नेक्स्ट बघा, ऊस हे प्रकारचे पीक आहे. तर कोणत्या प्रकारचे पीक आहे ऊस हे? C3, C4, C2, C1. तर C4 प्रकारचे पीक आहे ऊस. फळे पिकविण्यासाठी या रसायनाचा वापर करतात. तर कोणत्या रसायनाचा वापर करतात? जिब्रेलिन, इथिलीन, सायटोकायनिन, रायपनिन. तर आपलं राईट आन्सर काय ना? इथिलीन. नेक्स्ट आहे, कांदा पिकातील अवेळी आलेल्या फुलोऱ्यास काय म्हणतात? अवेळी आलेल्या फुलोऱ्यास काय म्हणतात? तर डेंगळे, कोंब, तुरे, मंजिरी. तर आपलं राईट आन्सर काय आहे? डेंगळे असे म्हणतात. नेक्स्ट बघा, बहार क्रियेत दिल्या जाणाऱ्या पाण्याच्या ताणाचा कालावधी कशावर अवलंबून असतो? तर कशावर अवलंबून असतो? तर ऑप्शन आहे पाणी पुरवठा, मातीची रचना, मातीची जलधारण शक्ती, खताचे प्रमाण. तर आपलं राईट आन्सर काय ना? आपले राईट आन्सर आहे मातीची जलधारण शक्ती. याच्यावर
भार प्रक्रियेत दिल्या जाणाऱ्या पाण्याच्या ताणाचा कालावधी हा अवलंबून असतो. कृषी अर्थशास्त्र म्हणजे काय? तर एक आहे कृषी निगडित आर्थिक बाबींचा अभ्यास, कृषी उत्पादनासाठी लागणाऱ्या संपत्तीचा अभ्यास, कृषी व्यापार व विक्रीशी निगडित अभ्यास, कृषी व्यापार व खर्चाशी निगडित अभ्यास. तर आपलं राईट आन्सर काय येणार? एक हे आपलं राईट आन्सर, कृषीशी निगडित आर्थिक बाबीचा अभ्यास. नेक्स्ट बघा, कृषी उत्पादनाचे मूलभूत साधन हे आहे तर कोणते? भांडवल, मनुष्यबळ, भूमी, रसायने. तर आपलं राईट आन्सर काय येणार? भूमी. कृषी उत्पादनाची मूलभूत साधने भूमी आहे. नेक्स्ट बघा, भात पिकाखाली हा प्रमुख शत्रू आहे तर कोणता आहे भात पिकातील प्रमुख शत्रू? तर मैना, खेकडा, बेडूक, साप. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 51 खेकडा. हे आपलं भात पिकातील प्रमुख शत्रू हा खेकडा आहे. रस शोषक किडीमुळे होणारा दुसरा परिणाम कोणता आहे? तर पांढरी बुरशी वाढते, तांबेरा, काळी बुरशी वाढ, कोळे रोग. तर आपलं राईट आन्सर काय येणार? काळी बुरशीची वाढ होते रस शोषक किडीमुळे, दुसरा परिणाम. नेक्स्ट बघा, द्राक्षाच्या घडांना संप्रेरकाच्या द्रावणात बुडविण्याच्या क्रियेस काय म्हणतात? तर काय म्हणतात? ड्रेचिंग, एचिंग, ड्रिपिंग, सोकिंग. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 31 नंबरचं ड्रिपिंग असे म्हणतात. आंबा कोळी कलमे करण्यासाठी कोणता काळ योग्य आहे? तर जानेवारी, फेब्रुवारी, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. तर आपलं राईट आन्सर काय ना? जुलै, ऑगस्ट हा काळ योग्य आहे आंब्याची कोय कलमे करण्यासाठी, जुलै, ऑगस्ट. नेक्स्ट आहे, बटाटा पिकाचे मूळ स्थान कोणते आहे? तर दक्षिण अमेरिका, दक्षिण आफ्रिका, दक्षिण भारत, दक्षिण युरोप. तर आपलं राईट आन्सर काय येणार? दक्षिण अमेरिका. नेक्स्ट बघा, भात पीक उत्पादनाची सुधारित पद्धत आहे तर कोणती? मलेशियन, जपानी, फिलिपिन, आखाती. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 34 नंबरचं 2 जपानी ही भात पीक उत्पादनाची सुधारित पद्धत आहे. नेक्स्ट बघा, स्फुरद विरघळणाऱ्या जीवाणूत पुढीलपैकी कोणाचा समावेश आहे? तर ऑप्शन आहे रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर, ॲझोला, बॅसिलस. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 35 नंबरचं बॅसिलस. नेक्स्ट बघा, सोयाबीनपासून पुढील कोणता घटक सर्वात जास्त प्रमाणात मिळतो? तर ऑप्शन आहे कर्बोदके, तेल, प्रथिने, शर्करा. तर आपलं राईट आन्सर येणार प्रथिने. नेक्स्ट बघा, मातीचा नमुना घेण्यासाठी कोणत्या साधनाचा उपयोग करता? तर ऑगर, पडलर, ड्रेचर, हार्वेस्टर. तर आपलं राईट आन्सर आहे ऑगर. मातीचा नमुना घेण्यासाठी वापरायचं साधन म्हणजे ऑगर. नेक्स्ट बघा, बोरान हे अन्नद्रव्य कोणत्या गटात समाविष्ट आहे? तर प्रथम, दुय्यम, सूक्ष्म, सिलू. तर आपलं राईट आन्सर काय ना? 3 सूक्ष्म. बोरान हे अन्नद्रव्य सूक्ष्म गटात समाविष्ट आहे. नेक्स्ट बघा, गेंडाभुंगा ही पुढीलपैकी कोणत्या पिकावरील कीड आहे? भात, नारळ, पपई, केळी. तर आपलं राईट आन्सर आहे नारळ. नारळ पिकावरील कीड आहे गेंडाभुंगा आणि सोंडाभुंगा. नेक्स्ट बघा, मिरचीतील तिखटपणा या द्रव्यामुळे येतो. तर मगाशी सांगितलं मी हा क्वेश्चनचा आन्सर. लाल रंग विचारला होता तेव्हा मी तुम्हाला तिखटपणा सुद्धा सांगितलं होतं, त्याच्यामुळे तुम्ही मला कमेंटमध्ये टाका कशामुळे येतो तिखटपणा. नेक्स्ट बघा, पुढीलपैकी कोणत्या पिकाची लागवड रोपांच्या पुनर्लागवडीने करतात? तर कलिंगड, बटाटा, वांगी, गवार. तर कोणत्या पिकाची लागवड रोपांच्या पुनर्लागवडीने करतात? तर 41 नंबरचा क्वेश्चन आहे. वांगीची लागवड ही पुनर्लागवडीने करतात. आधी रोपे तयार करतात, नंतर ते व्यवस्थित शेतात लावतात, म्हणजे पुन्हा त्याची लागवड करतात. नेक्स्ट बघा, तुतीचा पाला रेशीम किड्यांच्या कोणत्या अवस्थेत खाद्य म्हणून देतात? तर अळी, पतंग, कोश, प्रौढ. तर आपलं राईट आन्सर काय ना? अळी अवस्थेत देतात तुतीचा पाला. नेक्स्ट बघा, या कुळात सर्वाधिक अन्नधान्य पिके समाविष्ट आहे. तर कोणत्या कुळात आहे सर्वाधिक अन्नधान्य पिके समाविष्ट? लेग्युमिनेसी, ॲस्टारेसी, मालवेसी, ग्रामिनी. तर आपलं राईट आन्सर आहे ग्रामिनी. ग्रामिनी याच्यात सर्वात जास्त अन्नधान्य पिके
आहे. नेक्स्ट बघा, आम्लधर्मी जमीन सुधारण्यासाठीचा उपयोग करतात. तर कशाचा उपयोग करतात आम्लधर्मी सुधारण्यासाठी? जिप्सम, बेसिक स्लॅग, सुपर फॉस्फेट, युरिया. तर आपलं राईट आन्सर काय ना 2 नंबर बेसिक स्लॅग. आम्लधर्मी जमीन सुधारण्यासाठी बेसिक स्लॅगचा उपयोग करतात. ऊसातील गवताळ वाढीवर हा रोग कोणत्या सूक्ष्मजीवामुळे होतो? तर कोणत्या सूक्ष्मजीवामुळे होतो ऊसातील गवताळ वाढ हा रोग? तर ऑप्शन आहे मायकोप्लाझ्मा, मायकोरायझा, बॅक्टेरिया, फंगस. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना 22 नंबरचं मायकोप्लाझ्मा हे आपलं राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, कपाशीवरील मावा, तुडतुडे व बोंडअळीची अळी या भक्षक कीटकांमुळे कमी होते. तर कोणत्या कीटकामुळे कमी होते? लष्करी अळी, बीटल, क्रायसोपा, मधमाशी. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना क्रायसोपा. या किडीमुळे मावा, तुडतुडे, बोंडअळीच्या अळी या कमी होतात. नेक्स्ट बघा, मिरचीसाठी 1 हेक्टर क्षेत्राकरिता इतके बियाणे लागते. तर किती बियाणे लागते? 500 ग्रॅम, 1.5 किलो, 5 किलो, 100 ग्रॅम. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना 1.5 किलो लागते. 1.5 म्हणजे 1.5 किलो. पेरूची लखनौ 49 ही जात कोणत्या नावाने ओळखली जाते? तर ऑप्शन आहे सुभेदार, सरदार, लालपरी, सफेदा. तर आपला राईट आन्सर आहे सरदार. लखनौ 49 ही सरदार या नावाने ओळखली जाते. नेक्स्ट बघा, महाराष्ट्रात चिकूच्या अनेक चांगल्या बागा कोणत्या जिल्ह्यात आढळतात? तर ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर. तर आपला राईट आन्सर आहे ठाणे. ठाणेमध्ये चिकूच्या अनेक चांगल्या बागा आढळतात. नेक्स्ट बघा, डोगरीच्या खुंटाचा वापर कोणत्या पिकाच्या कलमासाठी करतात? तर ऑप्शन आहे चिकू, गुलाब, द्राक्ष, आंबा. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना 3 द्राक्ष. या पिकासाठी डोगरीचा खुंटा वापरला जातो. नेक्स्ट बघा, उभ्या पिकात केलेल्या मशागतीस म्हणतात काय म्हणतात? उभ्या पिकात पूर्व मशागत, आंतर मशागत, बाह्य मशागत, उभी मशागत. तर आंतर मशागत असे म्हणतात, कारण पीक असताना मशागत करतात म्हणून त्याला आंतर मशागत असे म्हणतात. नेक्स्ट बघा, शेतकऱ्यांना उत्पादक लागवडीसाठी कोणते बियाणे दिले जाते? तर शेतकऱ्यांना उत्पादक लागवडीसाठी कोणते बियाणे दिले जाते? ऑप्शन आहे संग्रहित, पायाभूत, अभिजात, प्रमाणित. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना प्रमाणित. शेतकऱ्यांना लागवडीसाठी प्रमाणित बियाणे दिले जाते. नेक्स्ट बघा, आंबा पिकातील भरपूर फळे येणाऱ्या वर्षाला काय म्हणतात? ऑन इयर, ऑफ इयर, अर्ली सीझन, ऑफ सीझन. तर आपला राईट आन्सर काय आहे ना ऑन इयर हे आपलं राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, कपाशीच्या पिकास जादा खते व पाणी दिल्यास काय होते? उत्पादन वाढते, शाखीय वाढ होऊन उत्पादन वाढते, कापसाची प्रत बिघडते, कापसाची प्रत सुधारते. तर आपलं ऑप्शन 2 हे राईट आन्सर आहे. शाखीय वाढ होऊन उत्पादन वाढते. नेक्स्ट बघा, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी हा ऊस लागवडीचा हंगाम सर्वात फायदेशीर आहे. तर कोणता? पूर्व हंगामी, सुरू, आडसाली, हंगामी. तर आपलं राईट आन्सर काय ना पूर्व हंगामी हे आपलं राईट आन्सर आहे. हा हंगाम शेतकऱ्यांसाठी, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी लागवडीचा हंगाम फायदेशीर आहे. तर पूर्व हंगामी. नेक्स्ट बघा, भुईमूग पेरणीपूर्वी 10 किलोग्रॅम बियाण्यास किती राइझोबियम करावा? तर भुईमूग पेरणीपूर्वी 10 किलोग्रॅम बियाण्यास किती राइझोबियमचा वापर करावा? तर 100 ग्रॅम, 150 ग्रॅम, 200 ग्रॅम, 250 ग्रॅम. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना 250 ग्रॅम राइझोबियमचा वापर करावा पेरणीपूर्वी. तर किती? 10 किलो बियाण्याला. नेक्स्ट बघा, बाजरीवरील गोसावी रोगास असे म्हणतात. तर काय म्हणतात? अरगट, करपा, केवडा, मर. तर बाजरीवरील गोसावी रोगास काय म्हणतात? केवडा असे म्हणतात बाजरीवरील गोसावी रोगास. नेक्स्ट आहे, काळ्या रंगाच्या जमिनी कोणत्या प्रकारच्या खडकापासून तयार झालेल्या आहेत? तर लाइमस्टोन, बेसाल्ट, सॅटोन, लॅटेराइट. तर आपलं राईट आन्सर काय ना बेसाल्ट. काळ्या रंगाच्या जमिनी हा बेसाल्ट खडकापासून तयार झालेल्या आहेत. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा मित्रांना.
म्हणायचं काम नका ठेवू, कारण एवढं डिटेल माहिती तुम्हाला कुठे मिळणार नाही. नेक्स्ट बघा, मृदा निर्मितीत तापमान 10 अंश सेल्सिअस वाढल्यास रासायनिक क्रियाचा वेग हा दुप्पट, निम्मा, चौपट, तिप्पट होतो. तर किती होतो? दुप्पट होतो. 1 नंबर ऑप्शन आहे आपलं राईट आन्सर आहे. तर मृदा निर्मितीत तापमान 10 अंश सेल्सिअस वाढल्यास रासायनिक क्रियांचा वेग हा दुप्पट होतो. नेक्स्ट बघा, ज्वारीच्या कोवड्या तारामध्ये कोणत्या विषारी घटक असतो? तर कोवड्या तारामध्ये कोणता विषारी घटक? टार्टारिक ॲसिड, कार्बॉक्झिलिक ॲसिड, हायड्रोसायनिक ॲसिड, हायड्रोक्लोरिक ॲसिड. तर आपलं राईट आन्सर काय ना? हायड्रोसायनिक ॲसिड. आफ्रिकन टॉल ही चारा पिकाची जात आहे. तर कोणत्या? बाजरी, ओट, बरसी. तर आपलं राईट आन्सर काय ना? मका, मक्याची जात आहे. चला तर हे लेक्चर आपण इथेच थांबू. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. प्लीज तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला समोरील व्हिडिओ टाकलेला लगेच नोटिफिकेशन मिळून जाईल.